गणपती बाप्पा मोरया मोरया मोरया, मंगल मूर्ती मोरया मोरया. सुस्वागतम सुस्वागतम अभीष्ट चिंतन. उपस्थित श्री गणेश भक्तांचे मनपूर्वक स्वागत करीत आहोत. माझा बाप्पा आला घरा, माझा बाप्पा आला घरा, विद्येचा दाता भाग्य विधाता गणपती बाप्पा मोरया. घरात असते एक प्रेमळ म्हातारी, म्हणतात तिला सगळे आजी. आजी एक कायम लक्षात राहणार नातं, पण आज ते दुर्लक्षित झालंय. आजी म्हटलं की नजरेसमोर येते ती वात्सल्याची मूर्ती. चेहऱ्यावर सुरकुत्यांचं जाळं, कपाळावर ठसठशीत कुंकू, कधी न ढळणारा डोईवरचा पदर, पांढरे शुभ्र केस. म्हातारीचे केस हा शब्द कदाचित तिथूनच सुरू झाला असावा बरं. काष्टी नेसलेली नऊवारी साडी, कमरेत किंचित वाकलेली तरी सुद्धा चालण्या बोलण्यातला तरतरीतपणा मात्र कायम. साधं राहणीमान, वागणं मात्र आपुलकीचं. तिच्या मायेचा झरा कधी आटला नाही आणि कधी आटणारही नाही. कधी शांत नदीसारखी तर कधी खळाळणाऱ्या झऱ्यासारखी. जन्मापासून आपल्या आयुष्याची सुरुवात आजीपासूनच होते. शरीराला आकार देणारी, आंघोळ घालून रंगरूप फुलवणारी आजीच असते बरं. आजीचं आणि नातवंडांचं एक अतूट असं नातं आहे. एक घास काऊचा, एक घास चिवचा असं म्हणत नातवाचं आणि निसर्गाचं नातं जोडण्याचं तिचं कौशल्य मात्र अजीब आहे. ज्ञान, कलागुण, कौशल्य व बुद्धीचा पाया तिनं लहानपणी पाजलेल्या बाळगुटीमुळेच मजबूत झाला आहे. वयाचं भान न ठेवता दुडूदुडू धावणाऱ्या बाळाच्या मागे चालणाऱ्या आजीची चपळता काय वर्णावी. बाळाला घास भरवता भरवता आजी सुद्धा बाळाच्याच वयाची होऊन जाते. आजीच्या गोष्टी म्हणजे नातवंडांचा आवडीचा विषय. तिने सांगितलेल्या श्रीकृष्ण, श्रीराम, छत्रपती शूर शिवाजी महाराज अशा शूरवीरांच्या गोष्टीतून निर्भयतेचे व परोपकाराचे बाळकडू तिथूनच मिळते. दळण दळीते बाई दळीतानंद, माझ्या ग मांडीवर बाई झोपला गोविंद, माझ्या ग मांडीवर बाई झोपला गोविंद. तिने गायलेल्या ओव्यांमधून, अभंगांतून नीतिमत्तेची शिकवण तर मिळतेच, पण भावी आयुष्यात येणाऱ्या संकटांना सामोरं जाण्याचं धारिष्ट्य सुद्धा आजी नावाच्या या विद्यापीठातूनच मिळते. कोणी कुठे धडपडलं, दुखापत झाली की कोणी आजारी पडलं तर जादूगारासारखं तिच्या बटव्यातून निघालेल्या औषधांचीच मात्रा लागू पडते. मनात मायेचा ओलावा असलेल्या आजीच्या हातची चव काय न्यारीच. शिकारी ते बोली माही, तिने थापलेल्या भाकऱ्या आणि भाजीची सर कशालाच येणार नाही. घराच्या ओटीवर जुनाट लुगड्याला टाका मारत विणलेल्या माईच्या गोधडीची ऊब महागड्या ब्लँकेटला काय येणार. आई म्हणजे त्यागाचं प्रतीक. नोकरी धंद्यासाठी आई वडील घराबाहेर पडतात, त्या घरात नातवाची सोबतीण आजीच असते बरं. भेटीसाठी आलेल्या पाहुण्यांनी, नातेवाईकांनी, फार तर तिच्या मुलाने दिलेले पैसे ती जपून ठेवते. त्यातूनच लाडक्या नातवंडांसाठी खाऊसाठी हातावर पैसे ठेवते. तिने कौतुकाने दिलेली नाणी
हा सुद्धा आपला खजिनाच. उत्पन्नाचं साधन फारसं नसलं तरी सुद्धा नातवंडांसाठी भरभरून देणाऱ्या आजीची ओंजळ कधीच रिकामी होत नाही. उज्ज्वल आयुष्यासाठी आपण दूरदेशी शहराकडे जातो आणि आजी मात्र एकटी होते. दूरदेशी गेलेल्यांची वाट बघणं, त्यांच्या आठवणीत रात्रंदिवस जागणं, लहानपणी ज्यांना प्रेमाचा घास भरवला त्यांच्या भेटीसाठी तिचाही घास जड होतो. मग फक्त वाट पाहणंच उरतं. एखादा फोन तरी यावा किंवा कोणीतरी येणार असल्याचा निरोप तरी यावा म्हणून आजीचा जीव कासावीस होतो. आणि एक दिवस निरोप येतो, नातवंडे येणार म्हणून लगबगीनं थकलेल्या जीवात एक नवीन प्राण येतो. त्यांच्यासाठी काय करू आणि काय नको अशी तिची अवस्था होते. मोरया विनायका गणनायका शिवनंदन तू मोरया. झाला आनंद खरा खुरा माझा मोरया आला घरा. झाला आनंद खरा खुरा माझा मोरया आला घरा. विद्येचा दाता भाग्य विधाता गणपती बाप्पा मोरया. आणि पुन्हा एक दिवस निरोपाचा येतो. नातवंड शहराकडे जायला निघतात. नातवंड पतवंडांनी भरलेलं घर मात्र रिकाम होतं. जड अंतःकरणाने निरोपाच्या वेळी ती एकटीच दारासमोर उभी असते. पाणावळ्याला डोळ्यांनी आशीर्वाद देते आणि म्हणते, सांभाळून जा. बाप्पाकडे साकडं घालते. बाप्पा, पुढच्या वर्षी तुम्ही लवकर या हो, म्हणजे माझं घर पुन्हा एकदा नातवंडाने भरून जाईल. देवधर्माच्या संस्कारांपासून उदरनिर्वाहाच्या प्रवासापर्यंत नातवंडांच्या मनाला, शरीराला आकार देणाऱ्या अशा प्रेमळ आजीच्या वाट्याला शेवटी येतं काय? एकाकीपणाचं भकास आयुष्य. आधीच सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या पिढीने नकळत आजीला दूर केले आहे. दिवसभरात आईवडील सोबत नसल्याने एकटेपणाच्या निराशेच्या गर्तेत गेलेल्या बालपिढीची आजी सोबतीण होती. आजच्या काही कुटुंबात आजी आजोबा नसल्याने पुन्हा एकदा निराशेच्या गर्तेत नव्या पिढीने जाऊ नये म्हणून तर आजी आजोबा हवेत. खरं तर जुन्या आणि नव्या पिढीला मायेने जोडणारा आजी आजोबा हाच एक महत्वाचा दुवा आहे. मुलांच्या आयुष्याला आईवडील समृद्ध करतात, पण आईवडिलांच्या समृद्धीचा पाया आजी आजोबाच रचतात. तिच्या जीवापाड मायेची, खाऊसाठी दिलेल्या पैशांची, वर्षाकाठी होणाऱ्या नातवंडांच्या भेटीच्या आतुरतेची, डोळ्यात साठणाऱ्या आसुवांची आपण परतफेड करू शकतो का? नक्कीच नाही. आपल्या आई वडिलांसोबत आपला भावनिक आधार जे आजी आजोबा होते, त्यांच्या म्हातारपणी आपण त्यांचा आधार बनूया आणि नवी समृद्ध पिढी घडवूया. तुला करते प्रार्थना रे. हे मोरया तू दे सद्बुद्धी आम्हाला.